तुम्हाला जर एखादं जे काही आवडत असेल, तुम्हाला प्रार्थना म्हणणं किंवा एखादा मंत्र असेल, जे काही असेल ते पण रोज एकदा म्हणायचं. जे तुमच्या पद्धतीने जे काही धर्म असतील त्या पद्धतीने जे काही तुम्हाला म्हणायचं असेल, जे तुम्हाला छान वाटतं. हे कशासाठी आहे? हेल्थसाठी. इथं हेल्थ म्हणजे आपण फक्त शारीरिक हेल्थ नाही बघत आहे. इथं आपण मानसिक हेल्थ आणि शारीरिक हेल्थ दोन्ही विषयी बोलतोय. आणि याच्या आधीच मी सांगितलेलं आहे, इथून पुढे आपण कधीच फक्त शारीरिक हेल्थ विषयी नाही बोलत, आपण दोन्हीसाठी बोलतो. मानसिक हेल्थ आणि शारीरिक हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तर जे काही तुमचे मंत्र असतील किंवा जे आपण उच्चारण करतो ते जे काय असेल त्याच्यासाठी 5 मिनटंही द्यायची. ते रोज हे आपल्या हेल्थसाठीच आहे ते पण. मग त्याच्यानंतर तुम्हाला जे का आपण बाहेर जातो, फिरून येतो, वॉकिंग करतो, जे काही तुमचे योगासन आहेत, प्राणायाम आहे, जे काही आहे ते तरी तुम्ही करू शकता. ते जेव्हा आपण शरीरासाठी करतो पण त्याचा इफेक्ट इथं पण होतोच ना. ते दोन्हीसाठी आहे ते पण. आपण त्याला फक्त शारीरिक व्यायाम असं म्हटलेलं आहे, पण ते फक्त शारीरिक व्यायाम नाही आहेत. तुम्ही बघा, ते जेव्हा शारीरिक व्यायाम तुम्ही करत असता तेव्हा हे किती रिलॅक्स असतं. हे विचार करत असतं का काय तेव्हा? नसतं करत. तर हे दोन्हीसाठी करू शकतो आपण. असं नाही की ते फक्त एकासाठीच होतं, ते दोन्हीसाठीही काम करतं. तर इथं कंपल्सरी वरदान, अफर्मेशन, मेडिटेशन, बाकी तुम्ही जे तुमचे मंत्र आहे, जे काही आहे ते, आणि शरीरासाठी तुम्ही जे काही योगा करताय, प्राणायाम करताय, ह्या 5 गोष्टी कंपल्सरी करायच्या म्हणजे करायच्या. तर मग त्या दोन्हीसाठी आहेत, आपल्या शारीरिक हेल्थसाठी आणि मानसिक हेल्थसाठी. आणि आपली जी काही हेल्थ आहे आधीची, त्या हेल्थसाठी जास्त थँक्यू म्हणायला सुरू करायचं. आत्ताच्या हेल्थविषयी तर बोलायचंच, त्याच्यानंतर भविष्यातली जे हेल्थ आहे त्याविषयीही बोलायचं. म्हणजे तिन्हीचं पण तुम्ही इथं कॉम्बिनेशन करायचं. मग ते तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण कुठं करू शकतो? अफर्मेशनमध्ये करू शकतो. तिन्ही वेळेस तुम्ही वेगवेगळं बोलायची गरज नाही की माझी आधीची हेल्थ छान होती त्याबद्दल थँक्यू, आत्ताची हेल्थ छान आहे त्याबद्दल थँक्यू, नंतरची हेल्थ छान असेल त्याबद्दल थँक्यू. हे तिन्ही वेगळं बोलायची गरज नाही. मग काय बोलू शकतो आपण? माझी मानसिक आणि शारीरिक हेल्थ नेहमी छान आहे त्याबद्दल थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मग ते आधीचे पण आहे, आत्ताचं पण आहे, नंतरचं पण आहे. मग हे तिन्हीमध्ये ते अफर्मेशन येतं. तर तिन्ही काळामध्ये तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती जेव्हा म्हणतो ती आपण ते अफर्मेशनमध्ये म्हणतो. आणि तुम्हाला ज्या वरदानामध्ये जे मिळालेलं आहे आत्ताचं त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. तर हा थोडासा डिफरन्स आहे वरदानमध्ये आणि अफर्मेशनमध्ये. तर आपल्याला शारीरिक हेल्थसाठी हे 5 ॲक्टिव्हिटी ह्या रोज करायच्याच आहेत. तर आपण आधीची जी काही आपली हेल्थ आहे त्याविषयी खूप थँक्यू म्हणायचं आहे. तर जस्ट मी 1-2 मिनटं आपण एक मेडिटेशन घेऊया, जे की आपण ह्याच्यामध्ये घेतो तेच. ओके, चला एक डोळे बंद करूया. मी जे माझ्या ह्याच्यामध्ये आहे, एकच मिनिट. चला डोळे बंद करा. आधी जायचं आहे लहानपणीच्या ह्याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही खूप खेळायचा, खूप बागडायचा, मित्रमैत्रिणींसोबत फिरायचा. त्यावेळेसची माझी जी हेल्थ आहे त्याबद्दल मनापासून
थँक्यू थँक्यू थँक्यू. मी कॉलेजमध्ये आधी आपण मी शाळेमध्ये असताना मित्रमैत्रिणींबरोबर खेळायचे, फिरायला जायचे, त्यावेळेस माझी जी हेल्थ होती त्याबद्दल मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्यावेळेस माझी जी हेल्थ होती त्याबद्दल मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याच्यानंतर गॅदरिंगमध्ये, वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी भाग घेऊ शकले कारण माझी हेल्थ छान होती, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. त्यानंतर जेव्हा लग्न झालं त्यावेळेस जे काही मी काम करत होते, उत्साह होता, त्यावेळेस माझी जी हेल्थ होती त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. नंतर मुलांचे ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस माझी हेल्थ छान होती, त्यामुळं मी त्या गोष्टीबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आज मी एक आई आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. माझी हेल्थ छान आहे म्हणून मी घरातली कामे, बाहेरची कामे सर्व छान पद्धतीने व्यवस्थित करत आहे, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. मला जे काही वेगळं काम करायचं आहे तेही मी आनंदाने करू शकत आहे, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि हे सर्व मी माझी हेल्थ, मानसिक आणि शारीरिक हेल्थ छान आहे त्यामुळे करू शकत आहे, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. तर हे तुम्ही या पद्धतीने बोलू शकता. जे आपल्याला हेच करायचं आहे की जितकं तुम्ही स्वतःला हेल्थविषयी थँक्यू म्हणाल तितकं रोज म्हणण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, एखाद्या वेळेस काही थोडं आजारपण आलं किंवा काही दुखत असेल, जे काही असेल ते जरी असेल तरीही जे चांगलं आहे त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही बाकीच्या चांगल्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणाल तर आपोआप आतमध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी येत राहते आणि त्याकडे लक्ष जात नाही. ते पण आपोआप त्याच्यासाठी जे काही चांगलं आहे किंवा त्यासाठी जे काही योग्य आहे तेच आपल्याला दिसतं आणि ते पण आपलं एकदम व्यवस्थित होतं. तर या पद्धतीने आपल्याला करायचं. आपण जेव्हा एखादं काहीतरी निगेटिव्हिटी आली किंवा एखादं काही दुखत असेल तर पहिलं काम काय असतं आपलं, की तेच दुसऱ्यांना सांगायचं. मग फोन करून सांगणार, आज ना मला असं झालं, तसं झालं, मग हे झालं, मग ते झालं. म्हणजे इथं काय करताय तुम्ही, तीच निगेटिव्हिटी तुम्ही सारखी देताय, म्हणजे सारखी बोलताय. तर हे बंद करायचं. तुम्ही दुसऱ्यांना काय निगेटिव्ह सांगताय याकडे तुमचं जास्त लक्ष गेलं पाहिजे आणि ते निगेटिव्ह बोलणं बंद करायचं. ते सगळ्याच बद्दल असेल, मग शारीरिक हेल्थ असेल, मानसिक हेल्थ असेल. मानसिक हेल्थ म्हणजे ठीक आहे की माझ्याकडं असंच आहे, मला हे झालं, मला ते झालं, हे जे काही आपण बोलत राहतो ते पण बंद करायचं. म्हणजे इथं काय करायचं की तीच निगेटिव्हिटी तुम्ही सारखी जर बोलत राहाल तर तुम्ही असं म्हणाल की निगेटिव्हिटी येते, ठीक आहे, त्याच गोष्टीसाठी नाही येणार, मग ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्याकडे ती परत येऊ शकते. त्याचा रिलेशन प्रत्येक गोष्टीचं एकमेकाशी आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फक्त एकाच गोष्टीसाठी आपण इथे इम्पॉर्टन्स नाही देऊ शकत. जितके रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहे तेवढीच आपली हेल्थ आहे. हेल्थ जितकं इम्पॉर्टंट आहे तितकाच पैसा इम्पॉर्टंट आहे. जितका पैसा आहे तितकंच आपलं काम आहे. काम केलं तर पैसा येणार आहे.
पैसा आला तर आपण आपल्यासाठी वस्तू घेऊ शकणार आहे, आपली हेल्थ छान ठेवू शकणार आहे. आणि हे आपण एकमेकांच्या सहयोगानेच करू शकणार आहे. म्हणजे रिलेशनशिप आली महत्वाचं आहे. रिलेशनशिप शिवाय काहीच करू शकत नाही आपण. म्हणजे हे सगळं एकमेकांना जोडलेलं आहे. त्यामुळे एकाला जरी आपण निगेटिव्हिटी देत असू असं जर तुम्हाला वाटेल तर ती ह्या चारी पाची गोष्टीला जाते. तर ह्या चारी पाचही गोष्टीमधनं कुठून तुम्हाला परत ती निगेटिव्हिटी येते आणि तुम्ही कुठून देताय ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता, कारण तितकं आपण आता समजू शकतो. तर एक काम करायचं आहे की कोणतीही गोष्ट रिपीटेडली निगेटिव्ह बोलायची नाही. जितकं पॉझिटिव्ह बोलता येईल तितकं पॉझिटिव्ह बोलायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं आहे ना त्यांना की ठीक आहे आज माझं हे दुखतंय, फक्त एका लाईनमध्ये सांगा ठीक आहे माझं आज दुखतंय, पण ठीक आहे तरीसुद्धा मी बाकीचं हे काम केलं ते काम केलं, मी उत्साही, आज मी हे केलं ते केलं, ते सांगायचं त्याच्या पुढं. ना की तेच 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 मला दुखतंच, मग असंच झालं, मग तसंच झालं, मग मला कोणी विचारलंच नाही, मला असंच केलं, माझं नाही. सगळं बंद. तुम्ही हे स्वतः क्रिएट करताय, तुम्ही स्वतः तुमच्या लाईफचे क्रिएटर आहात, शिल्पकार आहात. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा आपोआप हे इथलं सगळं बदललं जातं. आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो, क्रिएटर कोण आहे, दुसरे आहेत. नाही, क्रिएटर तुम्ही स्वतः. तुम्ही त्याला मांडताना तो पण आत कुठं तरी आहे तुमच्या. तो वेगळ्या मार्गाने वेगळ्या रिलेशनशिपने तुमच्या समोर येईल आणि ते तुमचं काम होईल. तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं घडवू शकाल. तर इथं आपल्याला हेच बघायचं आहे की कोणत्याही गोष्टीला जरी आपण निगेटिव्हिटी देत असू तर ती वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे परत येऊ शकते. तर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. फोनवर बोलतानाही निगेटिव्ह बोलायचं नाही. किंवा एखाद्याचा फोन आला तर पटकन आपल्या तोंडून काय जातं, नाही नाही आत्ताच करायचं होता, कशाला केला असेल काय माहीत, उगाचच मला फोन करत राहते. हे जे काही बोलतोय आपण हे पण निगेटिव्हिटी झाली. फोन आला तरी थँक्यू म्हणायचं, कारण तिला काहीतरी गरज आहे किंवा मला जे काही हवं आहे ते तिच्याकडं आहे, त्यासाठी तिने मला फोन केलेला आहे, त्याबद्दल थँक्यू. इतकं नाही बोलू शकत आपण तरी फोनची रिंग जरी वाजली तरी थँक्यू, आणि त्याला एक तू मेसेज द्यायचा की तुझं आयुष्य खूप छान आहे. एक तथास्तूचं वाक्य त्यासाठी बोलायचं. जेव्हा कधीही फोन वाजेल तर एक तथास्तूचं वाक्य बोलायचं. तुझं आयुष्य छान आहे, तुझं आयुष्य मोठं आहे, जे काही आपल्याला बोलू शकतो आपण ते बोलायचं. एक तथास्तू द्यायचं त्यांना, कारण जे तथास्तू देणार ते तुमच्याकडे परत येतं. कारण ही पृथ्वी आपल्याला, हे युनिवर्स आपल्याला, हे ब्रह्मांड आपल्याला तथास्तू देत असतं. तेच तेच निगेटिव्ह बोलाल तर त्यालाच ते तथास्तू देतं. तर ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्याकडनं आपल्याला तथास्तू घ्यायचं आहे. हे घर आपल्याला तथास्तू देत असतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला तथास्तू देत असते, कारण प्रत्येक गोष्ट ही एक ऊर्जा आहे. हे पूर्ण जग ऊर्जेवरती चाललेलं आहे. ती दिसत नाही आपल्याला पण चालू आहे, ह्याला आपण मानतो. इथून अमेरिकेला फोन लागतो, कुठं तार जोडलेली आहे का, नाही ना, लागतो ना फोन, बोलतो आपण, ही तर रियालिटी आहे. मग ही काय आहे, ऊर्जाच आहे ना. तर प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा आहे. हे मोबाईल ऊर्जा आहे, वही ऊर्जा आहे, हा लॅपटॉप ऊर्जा आहे, तुम्ही ऊर्जा आहात, मी ऊर्जा आहे.
सगळ्या गोष्टी ऊर्जेच्या आहेत. आणि जेव्हा ती ऊर्जा एकमेकांबद्दल संतुलित होते, बॅलन्सिंग होते, तेव्हाच आपलं त्याच्याशी पटतं. आपण म्हणतो ना, माझंच त्याच्याशी पटतं, मला त्याचं चांगलं वाटतं, ते तिचं नाही चांगलं वाटत. का? तर तुमची जी ऊर्जा आहे तीच ऊर्जा त्याची असते, म्हणून ते जमत असतं. तुम्ही एखाद्या वेळेस विचार केला की नाही त्याने फोन केला पाहिजे, खूप दिवस झाला त्याचा फोनच नाही आला, आणि मग काय होतं, लगेच दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी त्याचा फोन येतो, तिचा फोन येतो, आणि तुम्ही म्हणता मी जस्ट आठवण, आज सकाळीच मी असं बोलत होते की फोन यायला पाहिजे होता आणि तू फोन केलास. का होतं हे? तर ती एनर्जी मॅच होते, ती एनर्जी त्यांच्यापर्यंत जाते, म्हणून ते होतं. तर प्रत्येक गोष्ट ही एनर्जीवरती आहे, त्यामुळे आपली एनर्जी आपण चांगली ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपली एनर्जी आपण डाऊन नाही करायची. आपण जेव्हा एखाद्या निगेटिव्हिटीमध्ये जातो तर ती आपली एनर्जी आपण डाऊन करत असतो, आणि जेव्हा एनर्जी डाऊन होते तेव्हा मग आपल्याला भीती वाटणं, अजून निगेटिव्ह ओव्हर थिंकिंग होणं हे जाणवायला लागतं. मग ते शरीर ॲक्ट करायला लागतं. ऊर्जा डाऊन झाली की शरीर त्या पद्धतीने ॲक्ट करायला लागतं. एखाद्या हाताला मुंग्या येणं किंवा काही होणं, हे जे काही होतं हे कशामुळे होतं? एनर्जी डाऊनमुळे होतं. तर एनर्जी डाऊन करायची नाही आपल्याला. आपल्याला माहिती आहे आपण एनर्जी आपली चांगली कसं ठेवू शकतो. म्हणजे एनर्जी चांगली ठेवणे म्हणजे काय? पॉझिटिव्ह विचार करणं. मग पॉझिटिव्ह विचार कशाने करू शकतो आपण? वरदानांची मोजदाद करणं आणि अफर्मेशन बोलणं. या 2 गोष्टींनी आपण ती एनर्जी बॅलन्स करू शकतो. आणि आतमध्ये असेल जे काही ते लिहायचं आणि फाडून टाकायचं, हे पण आपल्याला माहीत आहे. ते झालं की ते नॉर्मल होतो आपण, आणि ते नॉर्मल झालं की मग आपली एनर्जी हाय करायची असेल तर वरदान लिहायची आणि अफर्मेशन बोलायची. तर ही मेथड नेहमी लक्षात ठेवायची. जेव्हा कधी डाऊन वाटलं तर पटकन पेन आणि पेपर घ्यायचा, जी काही निगेटिव्हिटी असेल ते लिहून फाडून टाकायची, आणि त्याच्यानंतर वरदान अफर्मेशन लिहायची आणि आपली एनर्जी लेवलला आणायची. कुठल्या डॉक्टरकडं जायची गरज नाही. ठीक आहे, ते बाकीचं जे असेल तुमचं ते जा डॉक्टरकडं, त्याच्यासाठी नाही म्हणत आम्ही. जे आपण शिकतो त्या एनर्जीसाठी म्हणते, जे आतमध्ये निगेटिव्हिटी येते त्याबद्दल म्हणते. तर आपल्याकडं उपाय आहे त्याचा. काय करायचं हे आपल्याला माहीत आहे, फक्त करणं आपल्या हातात आहे, आणि ते तुम्ही करायचं आहे. तर हे आपण मानसिक आणि शारीरिक हेल्थसाठी करायचं आहे. आपली मानसिक आणि शारीरिक हेल्थ असेल चांगली तर आपण काम करू शकू, तर आपल्याकडे पैसा येईल, तर आपल्याकडे लोक येतील. तुमची एनर्जीज डाऊन आहे, तुम्ही सारखं सारखं निगेटिव्ह बोलताय, तर कोण लोक तुम्हाला ऐकतील? ते म्हणणार हिचं तर सारखं रडगाणंच चालू असतं. कोण रिलेशनशिप चांगले राहतील मग तुमच्याशी? तर इतकं लक्षात ठेवायचं की दुसऱ्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्या आतमध्ये जाऊ द्यायची नाही. त्याला कसं थांबवायचं हे आपल्याला माहीत आहे. त्या पद्धतीने त्याला करायचं, लिहून फाडून टाकायचं, नंतर वरदान लिहायची, अफर्मेशन बोलायची. हे आपल्याला मानसिक आणि शारीरिक हेल्थसाठी करणं इम्पॉर्टंट आहे, ते करायचं आहे. ओके, चालेल. तर मग आज आपण थांबूया.